तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्यावर. तर हे बघू शकता आमचे सर अथर्व, मंथन आणि हर्षल भाई. ਹਵਾ ਨੂੰ ਚੀਰਦਾ ਜਾਵੇ ਲੱਗੇ ਬਾਸ ਦੀ ਚੁੰਝਾ ਹੋੜ ਹੱਥ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਜੱਟ ਨਹੀਂ ਫੜ ਲੈਂਦੇ ਇਫ ਦੇ ਕੋਟ ਗੈਸੋਲੀਨਾ ਫੁੱਲਾ ਟੈਂਕੀ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਬੂਜ਼ਿਆ ਮਹਿੰਗੀ ਦੇ ਲਾਉਂਦੇ ਜਾਂਦੇ ਅੜੀਏ ਨਹੀਂ ਸਿਰ ਲਾਈਟਾਂ ਲੱਗਦੀਆਂ ਤਾਰੇ ਚੜੇ ਸਿਰਾਂ ਨੂੰ ਨੇ ਪਾਰੇ ਜਾਂਦੀ ਉੱਡਦੀ ਫਰਾਰੀ ਲੱਗੇ ਸਟੈਂਡ ਲਾਈਟਾਂ ਲੱਗਦੀਆਂ लाईट फुल लुटला आम्ही सरांना बघू शकता. शॉपिंग पहा ना. तर आम्ही आलो आहोत चौदार तल्याचे इथे. हे देखो बुड्डी के बाल. हे बघा बुड्डी के बाल. आम्ही अभी सगळं चाललो आता. हे बोल ब्लॉगर बोलत गेला तर फोटो स्मारक. ते बघा सभागृह. बाबू आलाय छोटेसा. ओके ओके ओके. तर चप्पल काढण्यासाठी वेगळा स्टँड दिला. आता सर कुठे जायचं आपण? रमाई हॉल आहे म्हणे कुठे. रमाई हॉल कुठं आहे? हाँ ओके ओके. थँक्यू. ये देखो क्यूटीज किती आहेत बघ बाबा. हे नको इथं नको. नाही टायरा खाली आल. यू आहे आमचा थर्ड स्टॉप तसा नाही. ए जा तिकडे. ये छोटी पोरगी बघते. किती आहेत बघ. आम्ही नेऊ बघा आपण तिथे मीटिंग. हा तिथे काहीतरी चालू आहे बघा कार्यक्रम. आपल्याला पण तिथेच जायचं. या कार्यक्रमामध्ये आता आम्ही सहभागी होणार आहोत. सर पुस्तक घेतात. तर तुम्ही कुठला पुस्तक घेतला दाखव. त्याला काय बोलतात दीपस्तंभ काहीतरी माहिती नाही. तिथे फोटो काढायला आलो. फोटो वगैरे काढून झाले आहेत. महाडच्या पावनभूमीतून आम्ही आता प्रस्थान करत आहोत भारतीय संविधानाच्या पूर्वसंध्येला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पहिली क्रांती या ठिकाणी घडवली आणि सरांनी सांगितलंच आहे तसं आम्ही जिजाऊ माता यांच्या पाचाळला जात आहोत. तर तिथं गेल्यावर भेटू. तर आमची गँग आली आहे नाश्ता करायला. आम्ही आलो गाडीच्या इथे. आता आम्ही चाललो कीर्तनाळा. आलो मेन जागेवर. इथं लय स्टॉल पण लागले वाटतं. गाड्या पण आहेत. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता बूंदों पे नहीं गहरे समंदर पे ओ, ओ, ओ। हे बघा डिफेंडर. आणि हा हॉटेल देशमुख. इथे सर्वांची जेवणाची व्यवस्था केली होती. आमचं सर्वांचं जेवण झालं आहे. हे बघा तिघं गेलेत बॅगा आणायला. उमेशच्या हातात बघा एकदम डेंजरसली बॅग आहे. वाव काय घेऊन चाललाय. दिस इज मंथन अँड हर्षल. दे गोइंग टू. जा पटकन रे. किती टाइमपास करतो. ते उन्मेष चादर बघा चादरे. आपण इथं किती चादर होत्या. आम्हाला वाटलं नव्हतं एवढे चादले असतील. येडे लोक पाहू शकता. गाद्या टाकत या पोराच्या आतमध्ये लेट करते.
मग अशी भात त्याला संपत नव्हता ना, तो भात त्याने एका वाटीत टाकला आणि वाटी उलटी करून तिकडं फेकायला गेला. मग मंथन ते बघा दूर काय बघतात, रील्स बघतात. रील्स दाखवत नाही, पाहू शकता त्यांच्या रील्सचं कॉन्टेंट काय असेल. बघू शकता कसं असते लास्ट बघा किती. ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਛੱਡਿਆ ਨਾ ਕੱਖ ਦਾ ਪਹਿਲਾ ਸੀ ਤੂੰ ਪਿਆਰ ਪਹਿਲੇ ਪਿਆਰ ਦੀ ਪਹਿਲੀ ਕਹਾਣੀ ਬਦਲਾਂ ਵੀ ਕਿੰਜ ਹੁਣ ਜੱਗ ਵੀ ਨਾ ਬਦਲੀ ਜਾਣੀ ਮਨ ਵਿੱਚ ਮੈਂ ਸੀ काय गाईच कुंकू बघा कसा लावतो. येतो तर आरसा आहे, कुंकू नाही चंद्र गोरख. आम्ही या रूम मध्ये राहिलेलो, आता आम्ही चेकआउट करत आहोत. तर याच्या लाईट बीट बंद करायचं. अथर्व बुटा घालत आहे, सर खाली गेलेत आणि सगळे लोक निघायचेच आहेत. आम्ही आता प्रस्थान करतोय 5-8 वर्षी रायगडच्या पायथ्याशी चाललो आहोत. हॉटेल देशमुख येथे आमची नाश्त्याची व्यवस्था केली होती. शिवाजीराजांच्या सत्तावीस स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर आम्ही आता थोड्याच वेळात प्रस्थान करणार आहोत. खूप माणसं चालत जात आहेत. ਕਾਲੀਆਂ ਰਾਤਾਂ ਚੰਨ ਤੇ ਤਾਰੇ ਪਹਿਲਾਂ ਸੀ ਜੋ ਵਾਦੇ हे बघू शकता माकडं आहे तिथं. ਨਾਲ ਪਾਲਾ जय श्रीराम. आता इथून आमचं खरा ट्रॅक चालू होईल पुढून. आणि आता बाटल्या बिटल्या घेऊन जातो. आता इथून आम्ही वरती चढायला सुरुवात करतो. हे बघू शकता थोडंसं ट्रॅक केलं आहे, पण बघू शकता कसला चांगला निसर्गरम्य दृश्य आहे. ढगांची चादर त्या पूर्ण डोंगराला सामावून घेत आहे. चलो पब्लिक पण लय येत आहे आता पाठवून. एक नंबर. हॅलो गाईज, फायटिंग फायटिंग फायटिंग. मी आता शेवटीच चाललो, थोडा श्वास फुलतोय आमचं. म्हणजे एवढा नाही, पण दररोजची कशी ये जा करत असते इकडची पहिली जुनी लोक त्यांच्यात वेगळीच ताकद असते. आमच्यात काय ताकद नाही. अरुंद पायवाट थोडासा चढलं थकायला होतं, पण आम्ही नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्नच करू. बरं चला पुढे, चला पुढे, चला पुढे. पाहू शकता गाढवांच्या मदतीने दगड, वाळू, रेत ती सर्व नेण्यात येत आहे वरती. काय म्हणजे किती, म्हणजे दररोज किती नेता यांचे राऊंड किती मारता तुम्ही? 2 राऊंड दररोज. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी रेती, दगड बिगड यांचं 8 वर्ष सतत काम करत आहेत काका. आले पटापट. चेहरा गाळवण्याचं नाही वाटत, वेगळं वाटतं. हर्षल बोलते खेचर आहे. गड उतरण्याचा मार्ग चित्त दरवाजा. मित्रांनो, साधारणतः गडावर चढण्यासाठी 2 तास काहीतरी लागतात. आम्ही 1 तासात पोहोचलो आहोत. आता मी महादरवाजा ना यो तिकीट घेतलीत आम्ही आणि आता चाललो होतो वरती. बघू शकता तोफा आहेत. गाईज इथे आम्हाला न्यू मित्र भेटला आहे, तो आम्हाला रस्ता दाखवत आहे. इथं सर्वजण पाणी पियायला थांबलो आहोत. ते बघा इथून किल्ला दिसतोय. पालखी दरवाजाची इथं जवळच आहोत. चाललो आहोत हनुमंताचं दर्शन घ्यायला. बाबू डापल आहे हो. हा हत्ती तलाव आहे. मित्रांनो बघू शकता इथे किती कचरा केला आहे. तर तुम्ही अशा गडा किल्ल्यांवर येता तिथे कचरा करता, ते योग्य नाही आहे.
कारण की आपल्याला गडाचे सर्व संवर्धन करायचं आहे. बघ कचरा संवर्धन करायचं आहे. काही लोक कचरा करतात, इथलं चॉकलेट, प्लास्टिक, बाटल्या इथल्या इथं फेकतात. तर त्यामुळे खूप आपले लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण गडावर असे कृत्य करतोय. गड हे ऐतिहासिक गोष्ट आहे आणि त्याचा आपण वारसा जपलाच पाहिजे. आता गेल्याला आम्ही इथं आलो होतो, इथं आम्हाला जेवणाची व्यवस्था होती आणि वरती देऊळ आहे वाटतं, पाहू शकतोय बघा. थोडंसं कचरा करून किती कचरा होतो. आम्ही गेल्याला इथं आलो होतो तेव्हा आम्ही बहुतेक कचरा उचलला होता. त्यात रायगड जिल्ह्यातील कॉलेजेस, नवीन संस्था, NSSद्वारे हा कार्यक्रम करण्यात आला होता. मंडप बांधले होतं आणि सर्वांसाठी व्यवस्था केली होती आणि आम्ही इथून पाठी पण गेलो होतो. आता इथं थोडा पाया पडतो आणि नंतर पुढे जातो. गाइस बैठ हो गया सर, विटॅमिन D घेत आहे. ते बघू शकता बाजारपेठ. काय ताक आहे भगवंतरी करा. मी तर ताक घ्यायला थांबलोय. बघा घरचं काय. तुम्ही कुठून आणलं ताक? हा म्हणजे काढून इथं राहतो बाबा. या तर घे एक ग्लास. मी थोडे हे मंथन घे. आता विकायला दररोजचं. हिराजवळ होती ना, हा तिचे मागं परीर चालू ठेवलं. आम्ही सगळी अवखीर करत. म्हणजे तुम्ही त्यांचे हे काय बोलतात अंशज. चला आता आपण टकमक टोकावर जाऊयात. मी चेंज करतो. ते पाहू शकता यो चेंज करताना इथं खूप हीट मारते, गरम झालं फुल. आणि पाहू शकता जॅकेट घालून आणता म्हणजे आतमध्ये शर्ट. आणि मंथन पाहू शकता सेल्फी फोटो मारतो एकदम. फोटो 1000 तरी फोटो काढलेस तिला, जेने 1000च्या वर तरी. बाई पहिल्यांदा आलास ना मंथन. मुंबईची स्टाईल पाहू शकता बघा. पोरी कशा करतात माहिती आहे ना, शर्ट बांधतात. हा असं पोरीच करतात बघा. पोरींची स्टाईल मारते. पोरींची स्टाईल मारल्यात काय काय याला रस काय पण एवढा. कोणाला इम्प्रेस करायचं आहे का? इम्प्रेस करायचं स्टाईल आहे. मग स्टाईल बघा ना बाई, कोणा इम्प्रेस करणार आहे. आता मी पहिले समाधीची आलो कारण की जगदीश्वराची इथं खूप मोठी लाईन होती. तर मित्रांनो इथं लिहिलं आहे सेवेची ताई बरं. हिरोजी इंदुलकरांनी ही वास्तू बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना रायगड बांधायचा आदेश दिल्यावर नुसार त्यांनी बांधलं होतं. आणि बघू शकता हे मंथन काहीतरी बोलतंय कानात नंदीच्या. ते होईलच नक्की, मला माहिती आहे त्याने काय बोललं आहे ते. तर आता आतमध्ये व्हिडिओ काढणे मना आहे तर मी व्हिडिओ काढत नाही. दरवाजे बघा किती मजबूत असायचे आणि बघा त्याला किती सजावट करून ठेवायची. अशा खिडक्या निर्माण करून ते वेगवेगळ्या गडांवर, वेगवेगळ्या डोंगरांवर लक्ष ठेवत असत. आता इथं दर्शन करायला आलोय. दर्शन करून पुढे जाऊ. इथं वाटतं ते अष्टप्रधान मंडल मधल्या मंत्र्यांसाठी ही जागा आहे वाटते. इथं राहण्यासाठी राणी वसाहत. इथून रोपवे साठी आहे जाण्यासाठी. आता आम्ही सगळं फिरून झालंय आमचं. आता आम्ही थोडा आराम करतोय. इथे जेवणाची व्यवस्था होती वाटतं. आम्ही चाललोय खाली डायरेक्ट क्योंकि अपन के पास बहुत पैसा आहे ना. तर पत्तरोनी थोडा धुतलाय. प्रोग्राम झालाय आमचा बऱ्यापैकी. तर आता मी खाली चाललो. या मार्गाशी आलो बघा. तिकडे हे आहे तो एक दादा चालला आहे त्या मार्गाशी. आता मी या मार्गाने जात आहोत. हे बघू शकता उन्मेष धावतोय. फायनली
उतरलो आहे खाली. तर गाईज आम्ही इथं चायनीज खायला बसलो आहोत. गाईज आम्ही आता पोहोचलो आलो आणि पोहोचलो आहोत आम्ही. मी पाहू शकता कुठतरी. काय तुझं नाव काय? गोल्डी ना? ओ